मी जर का तुला डेड इन्व्हेस्टमेंट तुझ्या बिझनेसमधला विचारला, तर तू काय म्हणशील, की आपण कुठले असेट्स घेतले आहेत, कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. परंतु बऱ्याच जण आपण आपल्या एम्प्लॉईजबद्दल चर्चा करत नाही. मी तुला सांगतो, की एम्प्लॉयी ॲज अन असेट हा असेट असतो, परंतु जर का तो व्यवस्थित प्रकारे आपण वापरला नाही, तर दॅट कॅन ॲक्च्युअली बिकम अ बिग लायबिलिटी. एखादा डिमोटिवेटेड माणूस तुमच्याकडे असेल, तर तो पूर्ण कंपनीचं वातावरण खराब करू शकतो. त्याची प्रॉडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे ओव्हरऑल कंपनीची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, कारण दॅट पर्सन कॅन ॲक्ट लाईक अ बॉटलनेक. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या निगेटिव्हिटी कॅन रिअली स्पिल ओव्हर बाकीच्या लोकांवरती आणि ओव्हरऑल कंपनीचं मोरल कमी होऊ शकतं. अशा वेळी ॲज अ फाउंडर तुम्हाला अशा प्रकारचे लोक तुमच्या कंपनीमध्ये असतील तर आयडेंटिफाय करायला पाहिजेत आणि त्यांना फेस टू फेस डिस्कशन करायला पाहिजेत. होऊ शकतं की आपल्याकडनं काही चुका झाल्यात किंवा कंपनीकडनं त्यांना काही मिळालं नाही म्हणून ते डिसग्रंटल आहेत. तर त्या प्रॉब्लेम्स तेव्हाच्या तेव्हा सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर का हे सगळं करून सुद्धा तो एम्प्लॉई मोटिवेटेड नसेल, तर तुम्हाला त्या एम्प्लॉईला लेट गो करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दॅट रिमेन्स इन द कंपनी, दॅट इज अ डेंजरस असेट. त्यामुळे डेड इन्व्हेस्टमेंट ओळखताना अशा प्रकारचे एम्प्लॉई जे तुम्हाला घातक ठरू शकतात हे ओळखणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे.